तर गॅस सिलेंडरचा काळा बाजार केला तर आता कारवाई होणार आहे। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये 11 पथकं यासाठी तैनात करण्यात आली आहेत। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये आतापर्यंत 62 ठिकाणी तपासणी झालेली आहे। जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी या संदर्भातली माहिती दिली आहे। गॅस सिलेंडरचा काळा बाजार केला तर कारवाई होणार असं सांगण्यात आलं आहे। काळा बाजार होऊ नये, घरगुती गॅसचं वितरण व्यवस्थित व्हावं याकरता आपण 11 पथक आपण जिल्हाभर तैनात केलेले आहेत। त्या माध्यमातून काल एका हॉटेलवर धाड घालून आजपर्यंत आपण जवळपास 136 तपासण्या केल्या आहेत। आपण 54 गॅस एजन्सी तपासणी केल्या आहेत। तिथे वाटप चालू आहे का, तिथे एजन्सीचे बुकिंग आहे ती व्यवस्थित सुरू आहे का, आणि आलेलं सिलेंडर लोकांना पोहोचती होतं का याची पाहणी करण्यात आली। तेथील कारभार बऱ्यापैकी समाधानकारक आढळून आलेला आहे। आपण कालपर्यंत 62 हॉटेलची तपासणी केली आहे। त्यामध्ये फक्त एका ठिकाणी घरगुती गॅस वापर करत असताना एका हॉटेल आदिल टी हाऊस आहे जे बुढी लेनमध्ये आहे। त्याच्यावर आपल्याला 3 सिलेंडर मिळाल्यामुळे पण त्यांच्या विरोधात काल गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अशा पद्धतीने आपल्याकडे 11 पथक आज पण तैनात आहेत। आज पण ती कारवाई होण्याची शक्यता जास्त आहे।